आम्ही कोर्टाकडे नजर ठेवून आहोत. सरकार स्थापन झाल्याच्या या 100 दिवसांवर एक छाया राहिली, ती म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड, ज्यानं मन खरंच लोकांचं सुन्न करून ठेवलं. हे प्रकरण अजून चांगल्या पद्धतीनं हाताळता आलं असतं का हाइंडसाइटमध्ये? मला असं वाटतं की पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली हे प्रकरण हाताळलेलं आहे. आता काय असतं की प्रकरणाच्या दोन बाजू असतात, एक कायदेशीर बाजू आणि दुसरी त्याला एक सामाजिक, एक राजकीय बाजू असते. आणि अशा काळामध्ये अनेक ॲक्टिव्हिस्ट असतात, अनेक नेते असतात, जे जेन्युनली आपण म्हणूया किंवा काही लोक पॉलिटिकल मोटिव्हनी त्या संदर्भात अनेक गोष्टी करत असतात. आता मुळामध्ये आपण जर बघितलं तर CIDने अतिशय चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं. हरवलेले मोबाईल शोधून काढून डिलीट केलेल्या मोबाईलमधनं सगळा डेटा मिळवणं हे देखील CIDने केलं. वेळेत तपास पूर्ण केला. BNSच्या सगळ्या ज्या काही नवीन तरतुदी आहेत त्याचा उपयोग करून योग्य प्रकारे त्याची वीण तयार केली आणि कुठलाही विलंब न करता चार्जशीट ही कोर्टामध्ये दाखल केली. 3 महिन्याची जी काही वेळ असते, त्या जे काही मॅन्डेटेड आहे त्या वेळेमध्ये ती चार्जशीट दाखल केली. आता याच्या दरम्यान अनेक लोकांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. आता काय असतं की प्रत्येकाला असं वाटतं, मी पण वकिली शिकलो आहे, तर मलाही असं वाटतं की सुप्रीम कोर्ट एवढंच मला समजतं, असं अनेकांना वाटतं की आपल्याला खूप समजतं. काही लोक चार्जशीटवर बोलले, काही प्रक्रियेवर बोलले, काही लोकांनी तर इथपर्यंत सांगितलं की जाणीवपूर्वक तुम्ही वकिलाची नेमणूक त्या ठिकाणी केली नाही, उज्ज्वल निकम साहेबांची. आता या गोष्टी त्यांना ह्या समजत नाहीत की उज्ज्वल निकम साहेब हे पब्लिक प्रॉसिक्युटर आहे आणि पब्लिक प्रॉसिक्युटर कुठल्याही परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि चार्जशीटमध्ये इंटरफिअर करू शकत नाही. चार्जशीटमध्ये जर पब्लिक प्रॉसिक्युटरने इंटरफिअर केलंय असं दिसलं तर कोर्ट ती चार्जशीट फेटाळतं. आणि म्हणून त्यांचा आम्ही होकार आधीच घेतला होता, पण चार्जशीट दाखल करेपर्यंत आम्ही त्यांची ऑर्डर काढली नाही. चार्जशीट दाखल ज्या दिवशी केली त्या दिवशी त्यांची ऑर्डर काढली. आता या टेक्निकल गोष्टी लोकांना समजत नाही आणि म्हणून त्याच्यावर रोज उत्तरे देण्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही. मी असं म्हणेन की CIDने अतिशय प्रोफेशनली याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, वेळेत इन्व्हेस्टिगेशन केलं, अतिशय चांगली चार्जशीट ही दाखल केलेली आहे. आता ज्या फोटोजच्या संदर्भात ज्याच्यावरनं नंतर रान पेटलं, CIDनेच काढले ना ते फोटो, पब्लिकमध्ये तर नव्हते. CIDने त्या फोटोजच्या माध्यमातून लिंक करून दाखवली की कसं क्रूरतेनं हे केलेलं आहे, कसं हे म्हणजे याच्या पाठीमागे गुन्हेगारी मानसिकता काय या लोकांची. हे काही वन ऑफ द इन्सिडन्स नाही आहे किंवा त्यांनी याला मारलं म्हणून यांनी याला मारलं असं नाही आहे. तर हे एक्सेसिव्ह यूज आहे, हे एक प्रकारे विकृत मानसिकता आहे. हे सगळं CIDने त्याच्यात एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्यामुळे मला या गोष्टीचं निश्चित समाधान आहे की अतिशय चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करून एक चांगली चार्जशीट दाखल झाली आहे. आणि मी दाव्याने तुम्हाला सांगतो, यातलं कोणीच सुटूच शकत. मला वाटतं महाराष्ट्राला हे ऐकून फार बरं वाटेल. 100 दिवसाच्या या कार्यकाळात मात्र सरकारच्या एका मंत्र्याला राजीनामा